साक्षात देवाचं रूप असलेली आई आणि तिच्यासारखं जगात कोणीही नाही। आई म्हणजे श्वास, आई म्हणजे देवाची सावली। दुःखामध्ये आईच्या कुशीत गेल्याने दुःखाचे होणारे विस्मरण, मदतीला धावून येणारी पहिली आई। आईचे वर्णन करावे तरी कसे, शब्द अपुरे पडतात। अशीच एक आई वाशिम जिल्ह्यातील राहणारी। तिचा भाजीपाल्यांचा व्यवसाय आणि डॉक्टरने सांगितले मुलीचे यकृत बदलावे लागेल। 20 लाख रुपये आणणार कुठून? अखेर आई ती आईच असते। आईने 7 वर्षाच्या देवांशीला स्वतःचे यकृत दिले आणि तिचा प्राण वाचवला। मंगरुळपीर तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे राहणारे रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मागील अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी, ताप, मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती। पालकांनी सुरुवातीला मंगरुळपीर आणि अकोला येथे तिच्यावर उपचार केले, परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर तिला नागपूर येथे हलवण्यात आले। वैद्यकीय तपासणीनंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले। तसेच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गरजेचे असल्याचेही सांगितले। शस्त्रक्रियेसाठी 20 लाख रुपये खर्चाचा अंदाजही त्यांनी वर्तवला। कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता। काही रक्कम तिच्या वडिलांनी गोळा केली, तर काही सरकारी मदत मिळाली। गावकऱ्यांच्या वर्गणीतूनही काही रक्कम गोळा करण्यात आली, तरीही पैसे कमीच पडत होते। पोरीचा जीव तर वाचला पाहिजे, त्यासाठी देवांशीची आई मीनाक्षी गावंडे यांनी स्वतःचे यकृत दिले। तिच्यावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली। देवांशीची प्रकृती आता स्थिर असून तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणाच होते। आता तिला डिस्चार्जही मिळाला आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळेच आमच्या मुलीचे प्राण वाचले, असे देवांशीचे वडील रवींद्र गावंडे यांनी सांगितले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।